सद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। रामकृष्ण हरी सगळ्यांना, सगळ्यांचं स्वागत आहे। अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या गाथेची या चित्रपटाच्या पहिल्या, ज्याला आपण ऋणार्थाने प्रीमियर शो असं म्हणतो, तशा विशेष खेळामध्ये मी दिग्पाल लांजेकर या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। माझ्याबरोबर आता संपूर्ण टीम आहे, त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका आणि कथा आणि संवाद लेखक योगेश सोमण आहे। त्याचबरोबर या चित्रपटामध्ये आवलीबाईंची भूमिका करणाऱ्या स्मिता शेवाळे आहे। अवधूत गांधी हे आमच्याबरोबर। मुद्दामून टेक्निशियन्सची सगळ्या ओळख करून देतो, कलाकारांना सगळेजण पाहतच असतो आपण। निखिल लांजेकर आमचे साऊंड डिझायनर, त्याच्याबरोबर हिमांशू आंबेकर साऊंड डिपार्टमेंट सांभाळणार, केतकी गजरे अभ्यंकर कुठे गेले पार्थ सर घाबरून असे बसतात, VFX त्यांनी केलेले। प्रणव अभ्यंकर साऊंड डिपार्टमेंट, तिकडून येतो आता सार्थक केतकर डिरेक्शन डिपार्टमेंट। पार्थची परत एकदा नीट ओळख करून देतो, पार्थ आई फॉर VFX। या सगळ्यातलं सदैव वैकुंठ गमन वगैरे सगळं पार्थमुळे झालं। याचं पार्श्वसंगीत चित्रपटाचा मयूर राऊत। संतांच्या चित्रपटामध्ये मारामारी नसेल असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाहीये, त्यामुळे ऍक्शन दृश्य, साहस दृश्य बब्बू कन्नास। एक ओळख मी मुद्दाम या बाजूला बाकी ठेवली, ती मी सगळ्यात शेवटी करून देणार आहे। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युवा रूपामध्ये अजिंक्य राऊत। तुकाराम महाराजांचे सुपुत्र महादेव यांच्या भूमिकेमध्ये नाव सांग मोठे उदयप्रकाश कोळेकर। आणि भागीरथीच्या भूमिकेमध्ये, सुपुत्रीच्या भूमिकेमध्ये स्मिता सायली प्रथमेश जोशी। त्याचबरोबर मोरोपंतांच्या भूमिकेत निखिल राऊत। ज्ञानेश्वर माऊलींना आपण भेटलेलो आहोत, या वर्षी 2 वेळा भेटतोय, तेजस बरोबर आहे। विष्णू माऊलीलाही दुसऱ्यांदा भेटतोय, अभिजित श्वेतचंद्र। बाजी सर्जेरावांच्या भूमिकेमध्ये विपिन सुर्वे। अभिनयाच्या भूमिकेमध्ये नुपूर दैठणकर। साऊंडला सहाय्य करणारी आमची नवी पिढी वालिशा पुजारी। संरक्षण ज्याच्या खांद्यावरती चालतं तो आमचा शुभम गायकवाड, त्याचा सहाय्यक गौरव धावडे। डिरेक्शन डिपार्टमेंट मधली आमची सगळ्यात छोटी पण तेवढाच छोटा पटक आहे समीरा, ज्याच्या लॅपटॉप मधनं कधीच वेळेवर म्युझिक या सगळ्याची सगळ्यांना मुद्दाम ठेवलं। सगळ्याची एक महत्वाची ओळख ते म्हणजे आपण ज्याला खूप बहारदार सुप्रसिद्ध अभिनेता, आपला सगळ्यांचा लाडका बाजी प्रभू तानाजी मालुसरे म्हणून ओळखीचा झालेला हिरो असलेला, यावेळी विलन असलेला अजय पुरकर। सगळ्यात महत्वाची या चित्रपटाची ओळख म्हणजे तो या चित्रपटातल्या निर्मात्यांपैकी एक सहनिर्माता सुद्धा आहे। तर शेवटी हा चित्रपट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या व्यक्तीने सगळ्या आमच्या पाठीशी खूप मोठा आधार उभा केला ते म्हणजे पॅनोरामाचे आमचे सगळ्यांचे लाडके मुरली चतवानी। आणि हा आधार उभा करत असताना जे वारकरी संप्रदायाशी नातं सांगत आम्हाला धीर देत होते की हा चित्रपट खूप छान होणार आहे, ते आमचे रवी आवटी सर। रवी सर पॅनोरामाचे CEO आहेत, रवी सर CFO आहेत। आणि आता महत्वाची ओळख करून देतो मी, जसं म्हटलं ती अजून थोडीशी मागे ठेवतो।
या सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं सगळ्याचं मार्केटिंग. जे सांगितलं आता की मराठी चित्रपट मार्केटिंग मध्ये कमी पडतो, पण आपला चित्रपट कमी पडत नाहीये ज्यांच्यामुळे, ते जय गोटेचा सर आणि त्यांची सर्व टीम. कोणाचं नाव राहिलं असेल तर राग मानू नका, संतांचा चित्रपट बघतो. मनपूर्वक सगळ्यांचे धन्यवाद, ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पोहोचवण्यासाठी मदत केली, बनवण्यासाठी मदत केली. कोणाचं नाव राहिलं असेल तर तो दोष माझा आहे. तो दोष मोठ्या मनाने ज्ञानेश्वर माऊलींच्या करुणेने माफ करा आणि आपण छान एन्जॉय करूया. आता सगळ्यात महत्त्वाची ओळख जी मला करून द्यायची आहे, सातत्याने प्रत्येक चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त तो चित्रपट पोहोचण्यासाठी जो माणूस जागतो, जो माणूस रात्रीचा दिवस करतो आणि कुठल्याही प्रकारे म्हणजे तो 36 तास जागतो, कधी कधी 72 तास जागतो आणि हे प्रत्येक चित्रपटात त्याच्या बाबतीत घडतं विचाराच्या, आणि तरी हसतमुखाने प्रत्येकाला उत्तर देत असतो. तो म्हणजे आमचा पोस्ट प्रोडक्शन हे सचिन दिला. तो निलोफर या सगळ्यांनी काल रात्रीचा दिवस केला होता. 36 तास हे सगळे जण जागे होते. 36 तास जवळजवळ. निलोफर असेल, सचिन असेल, रोहित असेल, हे सगळे जणांचे मी खूप आभार मानतो. त्यांच्यामुळे आता हा चित्रपटाचा प्रीमियर होतोय. मुरली सर त्यावेळी आमच्या बरोबर अतिशय भक्कमपणे उभे होते आणि आपण आता खूप वेळ तुमच्यामध्ये आणि चित्रपटाच्या मध्ये मी थांबवत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला आम्ही सगळ्यांनी एक खूप सुंदर सरप्राईज तुमच्यासाठी आणलेलं आहे. हा चित्रपट पोचवणं ही आजच्या काळाची गरज आहे. आम्ही वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये ते बोलतोच आहोत. मला असं वाटतं की ज्या एकलनाट्यापासून, आनंद डोहोपासून या चित्रपटाची सुरुवात झाली, त्याचे लेखक आणि या चित्रपटामधील मध्यवर्ती भूमिका म्हणून सर्वांचे प्रतिनिधी म्हणून योगेश सरांनी 2 शब्द बोला. चित्रपटाचं नाव अभंग तुकाराम आहे. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की याच्यातून आम्ही तुकाराम महाराजांच्या अभंगांना तर स्पर्श केलेलाच आहे आणि तुकाराम महाराजांचं अभंगत्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं मला म्हणायचं आहे की जेव्हा लाखोंच्या श्रद्धेची अंधश्रद्धा म्हणून टिंगल व्हायला लागती, त्यावेळेला अभंग तुकाराम तुमच्या समोर येतो. धन्यवाद. महत्वाचा उल्लेख करायचा केला पाहिजे, तो उल्लेख त्याशिवाय हा सोहळा अर्धवट राहील. ते म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की आमच्या सगळ्यांच्या मागे शासन उभं राहतं का नाही, असा प्रश्न आपल्याला पडतो. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की शासन खंबीरपणे आपल्याबरोबर उभं असतं आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या फिल्म सिटीचे जॉईंट MD साजनीकर सर आज इथे उपस्थित आहेत. एक महत्वाची ओळख करून द्यायची झाली. कुठे गेला? हा, बरोबर. ऋग्वेद सोमण डिरेक्शन डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना सगळ्यात महत्वाचं अशा चित्रपटांसाठी असतं संशोधन. त्याच्या वयाकडे जाऊ नका. आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त तुकाराम त्याला माहिती येतात. आपण लवकरात लवकर चित्रपटाकडे होऊया. रामकृष्ण हरी.